महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एडगाव येथील सार्थक नेहरकर याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी मिळाल्यानं त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेवप्पा पाटील, पोलीस हवालदार लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद केंद्रे, सत्यम केळकर, सोमनाथ डोंबे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रगतवाण गेंगजे यांची टीम तयार करून सार्थक नेहरकर याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने राजू राजपूत याच्या स्विफ्ट गाडी क्रमांक MH14DA 4766 मध्ये एक पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसे, एक एअरगन, 2 कोयते आणि मोटरसायकलच्या चेन स्पॉकेटच्या आणि लोखंडी सळईच्या साह्याने बनवलेले हत्यार ठेवले आहेत अशी खात्रीशीर माहिती सांगितल्यानं पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील आणि टीमनं राजू राजपूत यास त्याच्या ताब्यात असलेल्या स्विफ्ट गाडीसह ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्या स्विफ्ट गाडीमध्ये एक पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसे, एक एअरगन, 2 कोयते आणि मोटरसायकलच्या चेन स्पॉकेटच्या आणि लोखंडी सळईच्या साह्याने बनवलेले हत्यार मिळून आल्यानं त्यांच्याकडून सदरचा मुद्देमाल आणि स्विफ्ट वाहन असा एकूण 5,27,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपी सार्थक जयसिंग नेहरकर आणि राजू अजितसिंग राजपूत दोन्ही राहणार एडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांना दिनांक 9 ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले। सदर आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट जुन्नर यांच्या समक्ष हजर करण्यात आलं असून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट जुन्नर यांनी सदर अटक आरोपीस 4 दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे।